नमस्कार. सातवा सूर प्रेझेंट धनंजय वाडेकर निर्मित. आज आपला श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे. श्रद्धांजली आहे श्रीपती पंडित राधिल बालसुब्रमण्यम, ज्यांना आपण SP बालसुब्रमण्यम या नावाने ओळखतो. 4 जून 1946 साली त्यांचा जन्म झाला आणि अगदी 25 तारखेला त्यांचा अपघाती मृत्यू म्हणू शकतो आपण. करोनामुळे त्यांचा झालेला मृत्यू. 74 वर्षी त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांचं टोपण नाव होतं बाळू. पार्श्वगायक, अभिनेता, संगीत निर्देशक, फिल्म निर्माता, हे एवढे मोठे कॅरेक्टर त्यांनी एकट्यानेच साध्य केले होते. म्हणजे किशोर कुमार नंतरचा जो काही व्यक्तिमत्व असेल तर तो SP बालसुब्रमण्यम. आपण या श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतोय. अगदी 2 दिवसापूर्वीच त्यांचा देहावसन झालेलं आहे. त्यानिमित्ताने आपण हा कार्यक्रम ठेवलाय. त्यांना एक श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी. बराच कमी वेळ मिळाला, बरेच कमी आपल्याकडे ट्रॅक्स अवेलेबल होते, त्याच्यावर आपण चालू केलं. संगीताचं कुठलंही औपचारिक शिक्षण नसलेला मनुष्य म्हणजे किशोर कुमार नंतरचे SP बालसुब्रमण्यम. कुठलंही औपचारिक त्यांनी शिक्षण घेतलेलं नव्हतं. 60च्या दशकामध्ये तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि तो दिवस आहे ना, आजचा दिवस आहे, त्याच्यामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकलं नाही. तर आपण कार्यक्रम चालू करत आहे. SP बालसुब्रमण्यम यांना श्रद्धांजली अर्पित करताय आणि कार्यक्रमाची सुरुवात करताय. पहिला आपला चित्रपट आहे मैंने प्यार किया. 1989 साली जबरदस्त हिट दिलेला चित्रपट. सलमान खान, भाग्यश्री आणि बडजात्त फॅमिलीने जो तयार केलेला होता राजश्री प्रोडक्शनच्या अंदर. म्युझिक डायरेक्टर होते असद भोपाली. आता बऱ्याच लोकांना आवडत असेल की असद भोपाली कुठून आले. सगळ्यांना राम लक्ष्मण माहिती आहे, पण त्या चित्रपटामध्ये असद भोपाली आणि राम लक्ष्मण या दोघांनीही संगीत नियोजन केलं होतं. लिरिक्स होते देव कोहली यांचे. चित्रपट तुम्हाला मी सांगितलाच आहे, मैंने प्यार किया. गाणं आहे, आपण डायरेक्टच ऐकूयात. यही सच है शायद मन प्यार गया तुमसे मैंने प्यार किया. आते जाते हंसते गाते सोचा था मैंने मन गई वो दूर
बदला तो क्यों करने लगी मैं तुम पे नजर खामोश हूँ या या करूँ मैं चुपके से ये स्वीकार यही सच है शायद मैंने प्यार किया तुमसे मैंने प्यार किया थँक्यू. जसं मी सांगितलं तुम्हाला 60च्या दशकामध्ये तेलुगू चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी आपली कारकीर्द चालू केली आणि त्यानंतर त्यांनी परत मागे कधी वळून पाहिलंच नाही. 16 भाषांमध्ये तब्बल 40,000हूनही अधिक गाणे त्यांनी गायले. एवढंच नाहीये, त्यांचं नाव जे आहे गाणे गाण्यामध्ये पार्श्वगायनामध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील नोंदवलं गेले. 16 भाषा, विचार करा. त्यांच्यानंतर डायरेक्टली जे आहेत ते मोहम्मद रफी साहेब आहेत की मॅक्झिमम भाषांमध्ये ज्यांनी गाणे गायले. असा एक हरहुन्नरी कलाकार. पुढचा चित्रपट आहे साजन. 1991 साली आला होता. एक लक्षात घ्या सर की 1989, 91, 81, 80 ह्या दरम्यान SP बालसुब्रमण्यम यांनी इतके भन्नाट गाणे दिले आणि फिल्म फेअरसाठी प्रत्येक गाणं त्यांचं नॉमिनेट केलं गेलं. पुढचा चित्रपट आहे आपण सांगितल्याप्रमाणे साजन. 1991 मध्ये म्युझिक डायरेक्टर आहेत नदीप श्रवण, लिरिक्स आहेत समीर. ह्या गाण्यासाठी नॉमिनेशन फॉर बेस्ट मेल सिंगर इन फिल्म फेअर दिलं गेलं होतं. गाणं आहे तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जानो. तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जानम. ओ तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जानम. जो कभी हम मिले तो जमाना देखेगा अपना प्यार. ओ मेरे तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक जाना है जान. जो कभी हम मिले तो जमाना देखेगा अपना प्यार. ओ मेरे यार, ओ मेरे यार. तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है. मैं शायर नहीं, दीवाना नहीं, मैं आशिक नहीं, परवाना नहीं. मैं शायर नहीं, दीवाना नहीं, मैं आशिक नहीं, परवाना नहीं. मिली जब से नजर
फिर कहाँ कब मुलाकात हो, वो हसीना से दिल की बात हो। तो क्या पता फिर कहाँ कब मुलाकात हो, वो हसीना से दिल की बात हो। उसके जैसी हंसी मैंने देखी नहीं, उसके जैसी हंसी मैंने देखी नहीं। रुकेगा क्या जमाना, मैंने दिल में है ठाना, मुझको उसे अभी अपना बनाना। मुझसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जान। तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जान। जो कभी हम मिले तो जमाना देखेगा अपना प्यार। ओ मेरे यार, ओ मेरे यार, तुमसे मिलने की तमन्ना है, प्यार का इरादा है और एक वादा है जान। थैंक यू। धनंजय वाडेकर निर्मित 7वा सूत्रसेन. आज आपला श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे. एस पी बालसुब्रमण्यम यांचे 2 दिवसापूर्वी जो काही आपातकालीन मृत्यू झालेला आहे, त्या निमित्ताने आपण हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला आहे. पुढचा चित्रपट आहे साजन. 1991 साली आलेला चित्रपट, सुपर डुपर हिट. म्युझिक नदीम श्रवण, लिरिक्स समीर. गाण्याचे बोल आहे, बहुत प्यार करते हैं तुमसे सनम. बहुत प्यार करते हैं तुमको सनम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम। कसम चाहे ले लो, कसम चाहे ले लो, खुदा की कसम। बहुत प्यार करते हैं तुमको सनम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम।
हमारी गजल है तसव्वुर तुम्हारा, हमारी गजल है तसव्वुर तुम्हारा, तुम्हारे बिना जीना गवारा, तुम्हें यूं ही चाहेंगे, तुम्हें यूं ही चाहेंगे, जब तक है दम बहुत प्यार करते हैं तुमको सनम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम। सागर की बाहों में मौजें जितनी, सागर की बाहों में मौजें जितनी, हमको भी तुमसे मोहब्बत है उतनी, कि ये बेकरारी, कि ये बेकरारी ना अब होगी कम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम। कसम चाहे ले लो, कसम चाहे ले लो, खुदा की कसम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम। थँक्यू. उत्कृष्ट गायक म्हणून एस पी बालसुब्रमण्यम यांना 6 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 6 राष्ट्रीय पुरस्कार. आंध्र प्रदेश सरकारचे 25 राज्यस्तरीयवर पुरस्कार. फक्त आंध्र प्रदेशमध्ये 25 राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले. कर्नाटक आणि तामिळनाडूने ह्या सरकारने ते कित्येक त्यांना राज्य पुरस्कार दिलेले आहेत. बॉलिवूडमध्ये फिल्मफेअर नॉमिनेशन आणि फिल्मफेअर अवॉर्ड मिळणे, तसेच 6 दाक्षिणात्य फिल्मफेअर दक्षिणेकडचे जे आहे फिल्मफेअर अवॉर्ड त्याच्यामध्ये 6 वेळा त्यांना मिळाले. ते त्यांच्याकडचे जे दाक्षिणात्य संगीत आहे त्याच्यामध्ये मिळालेले आणि आपल्याकडे जे काही बॉलिवूडमध्ये मिळाले ते आणखीनच वेगळे आहेत. पुढचा चित्रपट आहे आपला सागर. 1985 साली आला होता. या चित्रपटामध्ये सगळ्यात क्रेजफुल जे होतं ते डिंपल कपाडिया यांचं कमबॅक होतं. त्यातही सगळ्यांच्या मनाला भावला असे कलाकार होते आणि त्या कलाकारासाठी स्पेशल गाणं जे घेतलं होतं, स्पेशल आवाज घेतला होता आर डी बर्मन यांनी. त्या काळामध्ये किशोर कुमारची जादू होतेच, पण तरीही आर डी बर्मन यांनी एस पी बालसुब्रमण्यम यांना मानलं. चित्रपट आहे सागर. 1985 साली आलेला चित्रपट. म्युझिक डायरेक्टर आहेत आर डी बर्मन. लिरिक्स जावेद अख्तर. सच मेरे यार है. कमल हसन यांच्यावर चित्रित केलेलं गाणं आहे. त्यावेळेस एक ट्रेंड असा होता की कमल हसन नवीन नाही म्हणता येणार, त्याच्या आधी त्यांचे चित्रपट आले होते पण ते स्ट्रगल करत होते की स्टार बरोबर त्यांना कम्पेअर केलं जात होतं. ऋषी कपूर बरोबर त्यांचे समोर त्यांना उभं केलं गेलं होतं. तर कोण चांगली ऍक्टिंग करते, त्याच्यात कमबॅक जो होता तो डिंपल कपाडिया यांचा होता. आर डी बर्मन यांच्या संगीतामध्ये जी काही जादू आहे याच्यात रेसोरेसो जो वापरला गेला आहे तो पण उत्कृष्ट आहे.
तर आपण ते पुढचं गाणं घेऊया. सच मेरे यार हैं, बस वही प्यार है जिसके बदले में कोई तो प्यार दे. वाकिफ प्यार है यार मेरे, ओ यार मेरे. सच मेरे यार हैं, बस वही प्यार है जिसके बदले में कोई बाकी यार यार ओ यार जिस हाथ में एक हाथ है उस हाथ की क्या बात है. क्या फासले क्या मंजिलें, एक हमसफर घर साथ है. जिस दिन किस्मत को कोई सरमाद दे वही दिलदार है यार मेरे, ओ यार मेरे. दिल की पुकार है यार मेरे, यार मेरे. सुनते थे हम ये जिंदगी गम और हंसी का मेल है. हमको मगर आया नजर ये जिंदगी वो खेल है. कोई सब जीते सब कोई हार दे, अभी तो हार है यार मेरे, यार मेरे. सच मेरे यार है, बस वही प्यार है जिसके बदले में कोई तो प्यार दे. बाकी
यार है यार मेरे ओ यार मेरे धन्यवाद. गाणी आवडत असतील, काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज नोट डाऊन करा. आपण हा कार्यक्रमच ठेवला आहे SP बालसुब्रमण्यम यांच्या आपत्कालीन अचानक जाण्यामुळे जो काही एक मोठी विवर पडल्यासारखं जे आपण म्हणतो तसा प्रकार झाला. अपेक्षित नव्हतं असं काही होईल. पुढचा चित्रपट आहे हा एक चित्रपट राजश्री प्रोडक्शनने बराच चित्रपटांमध्ये SP बालसुब्रमण्यम यांचा आवाज घेतला. हम आपके है को एक ट्रेंड झाला होता की सुपरस्टार सलमान खान साठी SP बालसुब्रमण्यम इज परफेक्ट वॉइस. आणि ज्या ज्या ठिकाणी SP बालसुब्रमण्यमनी सलमान खानच्या चित्रपटासाठी आवाज दिला, पार्श्वगायन केलंय, तो चित्रपट सगळे सुपरस्टार सुपर हिट झाले. तसाच एक चित्रपट आहे हम आपके है कौन, 1994 साली आलेला चित्रपट. म्युझिक डायरेक्टर आहे राम लक्ष्मण, लिरिक्स देव कोहली. गाण्याचे बोल जे आहे ते आपण ऐकूया.
और है वो है निशान, उसे पता किसके ही हाथों में मेरी डोर है, उसे पता सारे जहां से जुदा ऐसा मेरा प्यार है, पहला पहला प्यार है, बड़ी बड़ी उम्र है, पहला पहला प्यार है, बड़ी बड़ी उम्र है। थँक्यू. सगळ्यांना आपल्या कॉलेजचे दिवस आठवले असतील. माझ्याही कॉलेज जीवनामध्ये हेच गाणे चालायचे. पुढचा चित्रपट आहे पुन्हा एकदा मैंने प्यार किया. आता बरेच प्रेक्षक म्हणत असतात की तेच चित्रपट परत येतात, पण गाणीच तशी होते आणि ज्या पद्धतीने आपल्या हृदयाला भिडले होते गाणे, त्या हिशोबाने आपण हेच गाणे घेतले. आणि काही ट्रॅक्सचा काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे आपल्याला जास्त एक्सप्लोर करता आलं नाही. एस पी बालसुब्रमण्यमचे हिंदी मधले जे काही सॉंग्स आहेत त्यात मॅक्झिमम जे आहेत ते ड्युएट सॉंग्स आहेत. फार कमी सॉंग्स आहेत की ते कमी म्हटलं म्हणजे 10-15 सॉंग्स आहेत. त्यातील परत ट्रॅक्स अवेलेबल होणं आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रॅक्टिस असणं हा एक विषय असतो. पुढचा चित्रपट आहे मैंने प्यार किया, 1989 सालची सुपरहिट मूवी. म्युझिक आहे असद भोपाली आणि राम लक्ष्मण यांचं. लिरिक्स देव कोहली यांचे. गाण्याचे बोल आहे दिल दीवाना बिन सजना के. हे मेल वर्जन आहे, सॅड सॉन्ग त्याला संबोधलं जातं. दिल दीवाना बिन सजना के माने ना, दिल दीवाना बिन सजना के माने ना, ये पगला है समझाने से समझे ना, पगला है समझाने से समझे ना. धक धक बोले दूध डोले दिन रहना, ये पगला है समझाने से समझे ना, ये पगला है समझाने से समझे ना. दर्द जुदाई क्या होता है तुम जानो मैं जानू. दर्द जुदाई क्या होता है तुम जानो मैं जानू. प्यार बुलाए दुनिया रोके किसका कहना जानू. तुमसे मिले बिन दिल को कुछ भी सूझे ना.
समझे ना। ओ हो 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 ओ हो हो बन के लहू नस नस में मोहब्बत दौड़े और पुकारे ओ बन के लहू नस नस में मोहब्बत दौड़े और पुकारे। प्यार में सब कुछ हार दिया पर हिम्मत कैसे हारे। कह दो दुनिया दिल का रास्ता रोके ना। ये पगला है समझाने से समझे ना। ये पगला है समझाने से समझे ना। दिल दीवाना बिन सजना के माने ना। ये पगला है समझाने से समझे ना। ये पगला है समझाने से समझे ना। थँक यू. SP बालसुब्रमण्यम यांना भारत सरकारकडून 2001 मध्ये पद्मश्री, 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येतो. SP बालसुब्रमण्यम यांच्याकडे आपण पाहत असताना आपल्याला एक जाणवतं की हा साऊथकडचा एक गायक आहे. मराठीत देखील त्यांनी भक्तिगीतं गायलेली आहेत. आपल्याकडे ट्रॅक्स अवेलेबल नाही, तुम्ही गॅरंटेड ते घेणार होतो. मराठीमध्ये देखील त्यांनी गाणी गायली आहेत. मराठी भाषेवर त्यांचं काहीही प्रभुत्व नाहीये, पण तरीही त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने ते गाणे म्हटलेले मी ऐकलेच होतं. आपणही युट्यूबला जाऊन ते ऐकू शकता. पुढचा चित्रपट आहे साजन. 1991 साली आलेला चित्रपट आहे. म्युझिक डायरेक्टर आहेत नदीम श्रवण, लिरिक्स आहेत समीर. पहली बार मिले. हे गाणं चित्रित केलं आहे सलमान खान यांच्यावर आणि आपले आवडते विनोदी, हास्य विनोदी कलाकार, सगळ्यांच्या हृदयस्थानी असलेले लक्ष्मीकांत बेर्डे, लक्षा यांचंही आपण आठवण करूया त्या निमित्ताने. पहली बार मिले हैं, मिलते ही दिल ने कहा मुझे प्यार हो गया. तुमने प्यार से देखा जब से मुझे मेरा दिल बेकरार हो गया. वो पहली बार मिले हैं, मिलते ही दिल ने कहा मुझे प्यार हो गया. तुमने प्यार से देखा जब से मुझे मेरा दिल बेकरार हो
ये दिन है कि रात है। आशिक तेरा दिल है मेरा करता है ये आशिकी। तू है चंचल शौक हसीना, तू है मेरी जिंदगी। तेरे प्यार में जाना मेरा हर दिन हर पल गुलजार हो गया। तुमने प्यार से देखा जब से गुजर मेरा दिल बेकरार हो गया। वो पहली बार मिले हैं दिल कहीं दिल ने कहा मुझे प्यार हो गया। छोड़ो सारी शर्म है तुम प्यार से भी कुछ पाओ। ऐसा होना जाने मत दो मेरी बाहें थाम लो। हर सीने की धड़कन में हो हर दिल मुझ पे है फिदा। लेकिन मेरे दिल को भाई जालिम तेरी अदा। दिल बेराज हमारे अब तो सनम तेरा ही प्यार हो गया। तुमने प्यार से देखा जब से मुझे मेरा दिल बेकरार हो गया। पहली बार मिले मिलते ही दिल में कहा मुझे प्यार हो गया। दिलकश आँखें खरा चेहरा शीशे जैसा ये बदन। ऐसे चमके रूप तुम्हारा जैसे पानी में किरण। शहरों की गलियों में चर्चे तेरे नाम के। कितने सारे हुस्न के जलवे प्यार बिना किसका के। मुझको गले से लगा लो जाने जाना मेरा दिल जाना हो गया। तुमने प्यार से देखा सबसे गुजर मेरा दिल बेकरार हो गया। पहली बार मिले हैं मिलते ही दिल ने कहा मुझे प्यार हो गया। थँक्यू. गाणे आवडत असतील तर प्लीज लाईक करा. काही मिस्टेक असेल तर सांगा. एक मिस्टेक माझ्याकडून झालेली होती. ह्या गाण्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला लक्ष आहे. लक्ष ह्या गाण्यात नाही आहे. पुढचं एक गाणं आहे त्याच्यामध्ये मी तिथं परत एकदा नोट डाऊन करेन. पुढचा चित्रपट आहे मैंने प्यार किया. 1991 साली आलेला सुपर डुपर हिट. म्युझिक डायरेक्टर राम लक्ष्मण. लिरिक्स देव कोहली. मेरे रंग में रंगने वाली. याच्यावर एक इंग्लिश टून पण आहे. त्यावर बेसिक असलेला हे गाणं आहे. अतिशय सुंदर चित्रित केले गेलेलं गाणं आहे.
में रंगने वाली परी हो या हो परियों की रानी या हो मेरी प्रेम कहानी मेरे सवालों का जवाब दो ना। मेरे रंग में रंगने वाली परी हो या हो परियों की रानी या हो मेरी प्रेम कहानी मेरे सवालों का जवाब दो ना। बोलो ना क्यों ये चांद सितारे तकते हैं यूं मुखड़े को तुम्हारे बोलो ना क्यों ये चांद सितारे तकते हैं यूं मुखड़े को तुम्हारे छूके बदन को हवा क्यों मारी राती है कुछ रहती मेरे सवालों का जवाब दो ना। क्यों हो तुम शर्माई हुई सी लगती हो कुछ घबराई हुई सी क्यों हो तुम शर्माई हुई सी लगती हो कुछ घबराई हुई सी डरता हुआ सा जल क्यों है ये मेरे दिल में हलचल क्यों है मेरे सवालों का जवाब दो ना।
थँक्यू. सगळ्यांनी एन्जॉय केलं असेल गाणं, मी पण एन्जॉय केलं. काय कॉलेजमध्ये असतानाची आलेली गाणी आहेत, त्यामुळे ते सगळ्यांच्या हृदयाशी. आणि माझ्या वयाचे जे कोणी असतील त्यांना तरी माहितीच आहे कॉलेज जीवन काय असतं ते. त्यानंतरची काही पिढी असेल किंवा त्याच्या आधीची काही पिढी असेल त्यांनी ते अनुभवलंच असेल. 1980 साली शंकराभरण हा चित्रपट आला होता. पूर्ण चित्रपट हा संगीतावर बेस असलेला चित्रपट आहे. ह्या चित्रपटाने S.B. बालसुब्रमण्यम, ज्यांचं टोपण नाव आहे बाळू, बालू म्हणतात आपल्याकडे, बाळू केलं जातं ते बालू, तर त्यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पार्श्वगायक म्हणून ओळखला गेला शंकराभरण या चित्रपटात. त्याचे बरेच रिमेक झाले, हिंदीमध्ये झाले, कन्नडमध्ये झालेत, तेलुगूमध्ये झालेत, भरपूर भाषांमध्ये त्याचे रिमेक झाले. पूर्णपणे बेसिस जो होता त्याचा क्लासिकल म्युझिकवर असलेला बेसिस. तर अशा चित्रपटाला त्यांनी पार्श्वगायन केलं. अशा पार्श्वगायकांनी ज्यांचं संगीताचं कुठलंही नातं नव्हतं, डायरेक्टली त्यांनी गायला सुरुवात केलं. याचा अर्थ असा आहे की गॉड गिफ्टेड जे काय असतं ना त्या पद्धतीने, म्हणजे बाकीच्यांनी रियाज केला किंवा त्यांना कोणी गुरु होते म्हणजे ते गॉड गिफ्टेड नाही असं नाही, पण एक इनबिल्ट टॅलेंट असतं. त्या पद्धतीने S.B. बालसुब्रमण्यम होते. आपला पुढचा चित्रपट आहे एक तुझे केली. 1981 साली आलेला चित्रपट. याचे बरेच रिमेक झाले. हा देखील सुपर डुपर हिट चित्रपट. गोल्डन जुबली, प्लॅटिनम जुबली, जे काय म्हणता येईल त्या चित्रपटात केलं गेलं. चित्रपटाचं संगीत दिलं होतं लक्ष्मीकांत पॅरलाल यांनी. खूपच सुंदर म्युझिक दिलं होतं. लिरिक्स होते आनंद बक्षी यांचे. या चित्रपटातलं आपलं एक जे गाणं आहे ते आपण प्रयत्न करतोय, जमेल असं नाही. आणि मी आजपर्यंत स्टेजवर हे गाणं कुणी म्हणताना ऐकलं नाही. याच्यात माझा मोठेपणा नाहीये, पण तरी मी प्रयत्न करतोय. काही चुकलं तर माफ करा. मेरे जीवन साथी प्यार किए जा, मेरे जीवन साथी प्यार किए जा. जवानी दीवानी खूबसूरत जिंदगी परोसन, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. हरे राम हरे कृष्णा, तेरी ही तो है आशिक पहाड़ों का, तेरे मेरे सपने, तेरे के सामने आमने सामने जाने जवा. हमारे तुम्हारे मना गुटी टिकू मिली, शिनशिना की बम्बू खेल खेलने जानी मेरा नाम, चोरी मेरा काम, जानी मेरा नाम, चोरी मेरा काम, राम और श्याम. प्यार का मौसम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम. मेरे जीवन साथी प्यार की जा, जवानी दीवानी
इश्क इश्क ये रास्ते प्यार के चलते चलते मेरे हम सफर तेरा दीवाना दीवाना साना चलिया जाना चलिया जाना आशिक बेगाना लवर अनाड़ी पढ़ते का नाम दाड़ी चलते का नाम गाड़ी पढ़ते का नाम दाड़ी चलते का नाम गाड़ी जब प्यार किसी से होता है सनम जब यार किसी की आती है दामन बंधन कंगन चंदन झूला चंदन कंगन बंधन झूला कंगन झूला कंगन झूला चंदन झूला झूला दिल दिया दर्द लिया चंद चंद पाया तुम्हारे चम 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 गीत गाया पत्थरों में सरगम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम मेरे जीवन साथी अभागिया जवानी दीवानी खूबसूरत जिद्दी पड़ोसा सत्यम शिवम सुंदरम ला 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 थँक्यू. माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा. गाणं फास्ट होतं, थोडं काही चुकलं असेल तर माफ करा. एस पी बालसुब्रमण्यम यांच्या श्रद्धांजली प्रीत्यर्थ आपण हा कार्यक्रम ठेवला होता. 7वा सूर प्रेझेंट धनंजय वाळेकर निर्मित आपण हा कार्यक्रम ठेवला होता. अतिशय छोट्या तयारीमध्ये आपण हा कार्यक्रम आयोजन केलं होतं आणि मोजके 10 गाणी घेतले होते. 9 गाणी आपले कंप्लीट झालेले आहेत. पुढचं गाणं जे आहे ते एक तुझे गेले फिल्म मधलंच आहे. 1981 झालेला चित्रपट LP यांचं म्युझिक लक्ष्मीकांत कार्ला, लिरिक्स आनंद बक्षी. या गाण्यामध्ये जो दर्द आहे, आपण म्हटलं जातं की किशोर कुमार हे एकटेच जे आहे ते दर्दी सॉंग्स म्हणण्यासाठी गाणे म्हणण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कारण तो काळच तसा होता. किशोर कुमार शिवाय दुसरं कोणाकडेही काम जात नव्हतं. राजेश खन्ना, किशोर कुमार आणि बरोबर RD बरोबर हे कॉम्बिनेशन झालं होतं. मध्ये कधीतरी SD बरोबर पण येत होते. पण ह्या चित्रपटात जो काही ट्राय केला गेला, 2 गाणी आहेत. एक लेडीज सिंगर आहे आणि एक आहे ते मेल सिंगर आहे. मेल सिंगर जो आहे तो SP बालसुब्रमण्यमने म्हटलेलं गाणं आहे. अतिशय सुंदर गाणं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं पिक्चरायझेशन पण झालेलं आहे. तर आपण पुढचं गाणं घेऊया, तेरे मेरे बीच में. माउथ ऑर्गनचा आवाज, त्याची मजा घ्या. गाणं फील करा. तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना, कैसा है ये बंधन अनजाना. मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना, मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना.
एक डोर खींचे तुझे दौड़ा चलाए, एक डोर खींचे तुझे दौड़ा चलाए, कच्चे धागे में बंधा चला है, ऐसे जैसे कोई ऐसे जैसे कोई दीवाना, ऐसे जैसे कोई दीवाना, मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना। नींद न मुझे चैन आए, नींद न मुझे चैन आए, लाख जतन करूं रोक न जाए, सपनों में तेरा सपनों में तेरा हाथ जाए, सपनों में तेरा आना जाना, मैंने नहीं जाना, तूने नहीं जाना, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना, कैसा है ये बंधन अनजाना। धन्यवाद. 7वा सूर प्रेझेंट धनंजय वाडेकर निर्मित आपण हा श्रद्धांजलीचा एक कार्यक्रम ठेवला होता. SP बालसुब्रमण्यम यांचा 2 दिवसापूर्वी जे काही जीवाला त्रास देणारा जे काही त्यांचं निधन झालेलं आहे त्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम ठेवला होता. देव करू की कोणाला श्रद्धांजलीसाठी आपण परत एकदा कार्यक्रम होणार नाही अशी आपण प्रार्थना करूया. 10 मिनिटांचा आपला कार्यक्रम होता. थोड्याच कालावधीमध्ये आपण हा प्रयत्न केला होता. गाण्यात काही त्रुटी असतील, काही गाणे राहिले असतील तर कृपया माफ करा. 7वा सूर तर्फे अशीच कार्यक्रमाचे तुम्हाला पुष्पांजली वाहिली जाईल. जे कोणी प्रेक्षक आता लाईव्ह होते त्यांना शतशः आभार. IPL सारखे क्रिकेट मॅचेस चालू असताना देखील त्यांनी अशा छोट्याशा गायकांचे गाणे ऐकले. धन्यवाद. परत आपण पुन्हा भेटूच. धन्यवाद. शब्बा खैर. गुड नाईट.